नशिराबादच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली असताना आपण जर बघतोय कालच्या दिवशी या ठिकाणी चिन्हाचे वाटप करण्यात आले, मात्र असं असताना आज सकाळी या ठिकाणी प्रचाराचा धडाका या ठिकाणी सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळतंय। भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी जळगावच्या खालच्या नशिराबादच्या खालच्याडी या ठिकाणच्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये प्रचार नारळ वाढवून त्या ठिकाणची महाआरती केल्यानंतर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रचार झंझावात या ठिकाणी सुरू होताना दिसून येत आहे। आपल्यासोबत भाजप सेना युतीचे उमेदवार योगेश पाटील आहेत। आता काय सांगाल, काल या ठिकाणी चिन्हाचं वाटप झालं, आज तुमच्या प्रचाराचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतो, काय आज नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सर्वच भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचार नारळ फोडण्यात आलं व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचार नारळ फोडण्यात आलं आणि प्रचाराला सुरुवात करण्यात आली। दादा काय सांगाल, राष्ट्रवादीचं देखील तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं बघता तुम्ही यांच्या आव्हानाकडे? तर माजी सरपंच देखील पंकज माळे, दादा काय सांगाल, आजपासून प्रचाराचं नारळ उद्घाटन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, काय प्रतिक्रिया असणार तुमच्यावर? निश्चितच निवडणूक आयोगाने फक्त 4 दिवस दिलेले असल्यामुळे आज सकाळी या ठिकाणी युतीचं प्रचाराचा नारळ फोडून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करतोय आणि आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे माननीय गुलाबरावजी पाटील यांनी जो निधीचा झंझावात आमच्या गावामध्ये या ठिकाणी मागच्या काही कालखंडामध्ये दिलाय, त्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नशिराबादच्या गावाचा कायापालट केल्याशिवाय व शहराचा चेहरा मोहरा बदलवल्याशिवाय राहणार नाही आणि नशिराबादकरांची सर्व मतदार बंधू आणि भगिनी हे युतीच्या माध्यमातून आपली मागे ताकद उभी केल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही। तर राष्ट्रवादीसह इतर पक्ष देखील तुमच्या विरोधात या ठिकाणी तगडं आव्हान देऊन सण उभे आहे, कसं बघता तुम्ही? एकीकडे भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहात, सातत्यानं कायमस्वरूपी काम करत आलेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमच्या मागे गुलाबराव पाटील यांची फार मोठी ताकद या ठिकाणी निधी देण्यासाठी आहे। जनतेला सुद्धा विश्वास आहे की ज्या शहराचा विकास फक्त आणि फक्त माननीय गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून आमच्या समोर या ठिकाणी आम्ही कुठलंच आव्हान या ठिकाणी मानत नाही। जे आहे जे मतदार आहेत त्यांना नशिराबाद शहराचा विकास हवा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांकडे मतं मागतोय आणि इथं आमच्या पुढे मतदार कुठल्याही पद्धतीचं आव्हान सहज ते नष्ट करतील आणि या ठिकाणी युतीला कौल देतील, याबद्दल आम्हाला ती मात्र शंका नाहीये। विकासाच्या मुद्द्यावरती संपूर्ण मतं मागण्यासाठी या ठिकाणी भाजप सेना युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील आहेत, ज्यांच्या आता ते संपूर्ण भाजप सेना युतीची जबाबदारी या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी सांभाळत आहेत। दादा काय सांगाल, आज या ठिकाणी खरं तर प्रचाराचा 4 दिवस शिल्लक आहे, प्रचाराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? आज आम्ही येत्या 2 डिसेंबरला जी नशिराबादची नगर परिषद सार्वजनिक निवडणूक घेऊ घातलेली आहे, त्या निमित्ताने आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज प्रचाराचा नारळ वाढवलेला आहे आणि गेल्या 5-7 वर्षापासून विकासाचा झंझावात आपल्या गावामध्ये गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून चाललेला आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे आणि या विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि येऊ घातलेल्या पुढील वर्षामध्ये आगामी काळात सुद्धा भारतीय जनता पार्टी नशिराबादमध्ये आणि शिवसेना युती काय कामं करणार आहे त्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर मतं मागायला जाणार आहोत। भाजप सेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी विकास होणार आहे त्याच पद्धतीचा या ठिकाणी मतं मागण्याचं काम या ठिकाणी या युतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। शिवसेनेचे माजी सरपंच देखील आपल्यासोबत आहे, दादा काय सांगाल, शिवसेनेने आणि भाजपाने एकत्रीकरण करून या ठिकाणची पूर्ण सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न, पहिला झेंडा युतीच्या माध्यमातून नशिराबादच्या नगर परिषदेवर फडकण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून चालू आहे, मात्र असं असताना राष्ट्रवादीचं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं पेलवणार या सगळं? इथे नशिराबादमध्ये आमची जनशक्ती आहे आणि इथे धनशक्तीवाले आहेत, आमचे सगळे उमेदवार गरीब घराण्यातले आहेत, गरीब लोक आहेत, त्यामुळे आम्ही गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना इथे न्याय देण्याचा प्रयत्न केला। साडी समाजाचा असो, मन्यार समाजाचा असो, मुस्लिम समाजामध्येही जातीभेद आहेत, त्यांच्या प्रत्येक समाजाला मी न्याय दिला। ते आमचे खुन्ना भाऊ आहेत, ते भीम समाजाचे, तेली समाजाचे आहेत, चौबे साहेब आहेत आमचे ब्राह्मण समाजाचे, आम्ही सर्व समाजाला घेऊन या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला निश्चित एकही शंका नाही मनामध्ये की नशिराबादमध्ये 21 उमेदवार हे शिवसेना भाजप युतीचे निवडून येणार आहेत। त्यात एक आमचे वार्ड क्रमांक 2 मध्ये मनोज पाटील हे पुरस्कृत उमेदवार आहे आमचे, तेही आमच्यासोबत निवडून येणार आहेत। त्यामुळे
कोणत्याही प्रकारची आमच्या मनाला शंका नाही आणि नशिराबादकरांचा आमच्यावरती विश्वास आहे. आम्ही 25 वर्षांपासून गावात काम करतोय. आम्ही गावामध्ये खूप योजना राबवल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी विद्यार्थ्यांकरता कोणी लक्ष दिलं नाही. आम्ही विद्यार्थ्यांना 3 वर्ष 1000 विद्यार्थ्यांना पासेस दिल्या. तुम्ही कुठेही प्रवास करा, एसटीचा प्रवास करा, तुम्हाला पास आमच्याकडून भेटणार आहेत. ह्या आम्ही अशा योजना खूप राबवल्या आहेत. पण आज इतकं त्या भाषणामध्ये आम्ही बोलू. निश्चितच असं असताना गावाच्या विकासासोबत येणारा अजिंठा देखील या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. दादा काय सांगाल, तुमची कशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी असणार आहे? जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठं नगर परिषद म्हणून नशिराबाद आहे. या जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहे. माननीय गिरीश भाऊ, माननीय गुलाबराव भाऊ, माननीय संजय भाऊ सावकारे याच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पायाभूत सुविधा असेल, नवीन प्रकल्प असेल, युवकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नशिराबादला भाजप सेनेच्या युतीचा 100% विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. आपण बघतोय की या ठिकाणी भाजप आणि सेनेच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचा नारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काही मुस्लिम बांधव देखील आपल्या सोबत आहे. सर क्या बताएंगे, भाजप सेना युति में आप भी उम्मीदवारी कर रहे हो, राष्ट्रवादी का तगड़ा आह्वान आपके सामने है, कैसे पेलेंगे आप इसके? देखिए, हर इलेक्शन का क्राइटेरिया या हर इलेक्शन की जो बातचीत रहती है, उसके जो समस्या रहती है वो अलग रहती है. इससे पहले लोकसभा विधानसभा के जो इलेक्शन गए उसके मसाइल अलग थे, उसकी समस्या अलग थी. अब ये हमारा लोकल नसीराबाद का इलेक्शन है. इस नसीराबाद के इलेक्शन को उससे मत नापो आप. और सबसे पहले एक जमाना था कि मुसलमान भाजपा और शिवसेना से इतना डरा के रख दिया गया था मुसलमानों को कि उसका एक चिन्ह लेने से कतराते थे. लेकिन आज नसीराबाद में हमने ये इतिहास टिकट देने वालों ने और लेने वालों ने ये कायम किया है कि 6 टिकट मुसलमानों को शिवसेना से दिए जा रहे हैं. ना आज तक शिवसेना के सिंबल पे किसी मुसलमान ने एक इलेक्शन लड़ा था, लेकिन हम इलेक्शन लड़ रहे हैं. हमको भी विश्वास है कि समाज से ये बातें दूर हो गई. अब समाज एजुकेशन की तरफ, अपनी समस्याओं की तरफ, अपने रोजगार की तरफ जा रहा. कब तक भड़का के रखेंगे आप हिंदू मुसलमानों को? ये वो अभी हमारे सामने नारा ये है कि भाई अजीत पवार गढ़ शिवसेना भाजपा के जो लोग हैं वो भाजपा को वोट देंगे. फिर अजीत पवार साहब भाजपा के साथ है क्या नहीं, मैं उनसे पूछना चाहता हूं. अजीत पवार भी तो भाजपा की गोद में जाके बैठे, फिर वो दूध के धुले और हम नहीं, हम भरे हुए. ये अच्छा नहीं है. मुसलमानों के मैं 6 नगर सेवकों की तरफ से ये आश्वासन देता हूं हमारे पैनल प्रमुखों को कि जितने वोट हमको वार्ड में मिलेंगे उससे 150 वोट हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार को हम दिलाने की कोशिश करेंगे और दिला के रहेंगे. मेरा ये हमेशा से विश्वास है रंगुरकर कि मोहब्बत धर्म बन जाए, वफा ईमान हो जाए. मोहब्बत धर्म बन जाए, वफा ईमान हो जाए. हम इतना दिल को फैला दे कि हिंदुस्तान हो जाए. नया हिंदुस्तान बनाना है हमको. निश्चितच आपण जर बघतो तर या ठिकाणी 21 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांना, मुस्लिम उमेदवारांना देखील संधी भाजप आणि सेना या युतीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तगडं आव्हान जरी राष्ट्रवादीचं असलं तशी या संपूर्ण पॅनलचं नेतृत्व करणार आहे. आणि आज त्याचं या ठिकाणी जल्लोषात मोठ्या उत्साहात नारळ फोडून या ठिकाणी त्यांचं वालं प्रचाराचं नारळ देखील फुटलं आहे. असं असताना लाडक्या बहिणींची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. काही ताई आपल्यासोबत आहे. ताई काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आहात, काय प्रतिक्रिया असणार तुमची? शिवसेना भाजप युतीतून मला सेना शिंदे गटातून उमेदवारी मिळालेली आहे. त्यांनी महिलांना म्हणजे शासनाने आता महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे आणि महिलांनी पण काहीतरी पुढे आलं पाहिजे हा त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. आणि लाडक्या बहिणी योजनेतून महिलांना त्यांनी म्हणजे काही अडचणी असतील किंवा काही त्यांचे प्रश्न असतील तर त्या सोडवता येतील या निमित्त त्यांना मदत म्हणून लाडक्या बहिणीची योजना त्यांनी चालू केलेली आहे. आणि आम्हालाही वाटतं की आम्ही पण महिलांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी सुशिक्षित महिला म्हणून आम्हाला तिकीट दिलेलं आहे. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आपण बघतोय तर लाडक्या बहिणींसोबत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, इतर समाजांना देखील न्याय मिळून असा एक भाजप आणि सेनाच्या वतीने या ठिकाणी एक युतीचा पॅनल देखील तयार करण्यात आलं आणि त्याचा आज झंझावात या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मात्र असं असताना राष्ट्रवादी या संपूर्ण भाजप सेना युतीच्या माध्यमातून उभ्या असलेल्या संपूर्ण उमेदवारांचं नेमकं रणशिंगण कसं फुगतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. येत्या 3 तारखेला नशिराबादच्या या इतिहासात होणाऱ्या पहिल्यांदा नगर परिषदेच्या निवडणुकीत नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. न्यूज 18 लोकमत.